मित्रांनो, वेलदोडा आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये असतोच, परंतु तो वर केव्हा येतो किंवा वापरला केव्हा जातो तर आपल्याला जेव्हा असं वाटतं की काहीतरी आता सुगंधी काहीतरी वापरायचं आहे, मग मसाला दूध करताना असेल किंवा शिरा करताना असेल किंवा श्रीखंड करताना असेल तर त्याच्यामध्ये जनरली वेलदोडा वापरला जातो. अर्थात तिथेही तो का वापरला जातो यामागे पण शास्त्रीय कारण आहे. परंतु इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा जो आपल्या स्वयंपाकघरातला वेलदोडा आहे याचे काय औषधी गुणधर्म आहेत आणि घरगुती वापरासाठी आपण तो कसा वापरू शकतो. अनेक आजारांवरती याचा उपयोग आहे. या अनेक आजारांवरती, वेगवेगळ्या लक्षणांवरती, तक्रारींवरती तो कसा वापरायचा यासाठी आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. आता जे आपण उपयोग बघणार आहोत ते वेलदोड्याचे बघणार आहोत, ज्याला वेलची, विलायची, वेलदोडा असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये एला म्हणतात त्याला. तर इथे आपण विलायची किंवा वेलदोडा हा छोटी विलायची याचे गुणधर्म पाहतोय, हे लक्षात ठेवा. जी मसाला विलायची असते त्याचे नाही, जे आपण छोटी विलायची स्वयंपाकघरात आपल्याकडे नेहमीच्या वापरासाठी असते त्याचे गुणधर्म पाहतोय. पहिला उपयोग मी असा सांगेल की हा जो वेलदोडा आहे हा कासाचं म्हणजे खोकल्याचं एक उत्तम औषध आहे. दोन प्रकारच्या खोकल्यामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने तो वापरता येतो. कसा तर बघा, समजा तुमचा खोकला पित्ताचा असेल तर तो विलायची तिथे वापरता येते, वेलदोडा वापरता येतो. आणि कफाचा असेल तरी वापरता येतो. इथे दोन्हीमध्ये थोडा वेगळ्या पद्धतीने वापरायला सांगितलेलं आहे. कसा वापरायचा, जर तुमचा खोकला पित्ताचा आहे, आता पित्ताचा खोकला कसा ओळखायचा तर बघा, समजा खोकून फारसा कफ पडत नसेल पण खोकून तुम्ही बेजार झालेले आहेत, हैराण झालेले आहेत, तुम्हाला अक्षरशः चक्कर येते, डोळ्यासमोर अंधाऱ्या येत आहेत आणि तुमची पित्त प्रकृती आहे, उष्ण प्रकृती आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर याचा अर्थ हा खोकला पित्ताचा असण्याची शक्यता आहे. मग आता ह्या पित्ताच्या खोकल्यात वेलदोडा वापरायचा कसा तर वेलदोड्याचं बारीक चूर्ण म्हणजे पावडर ही तूप आणि साखरेबरोबर जर आपण चाटण केली तर अशा प्रकारचे खोकले लवकर थांबतात असा अनुभव आहे. मग आता कफाचा खोकला असेल तर तिथे कसं वापरायचं तर कफाच्या खोकल्यामध्ये ऑब्व्हियसली त्याच्यामधून खूप कफ तुमच्या छातीमध्ये साचलेला असतो, घशामध्ये येतो, खोकून कफ बाहेर पडत असतो. तर अशा वेळी इथे वेलदोडा डायरेक्ट न वापरता ह्या वेलदोड्याची राख वापरली जाते. कशी करायची तर तव्यावरती हा वेलदोडा चक्क भाजायचा. किती भाजायचा तर अक्षरशः तो काळा पडेल आणि त्याची राख तयार होईल अशा पद्धतीने भाजायचा. आणि मग तो कुटून त्याची जी काही राख आहे ती याला आयुर्वेदामध्ये मशी असं म्हटलं जातं. तर ही वेलदोड्याची राख याच्यामध्ये थोडा मध टाकून ठेवायचा, एखाद्या बाटलीमध्ये ती भरायची आणि मध टाकायचं, ते व्यवस्थित कालवायचं आणि येता जाता जर त्याचं चाटण थोडं केलं बोटावर घेऊन तर निश्चितपणे जो कफाचा खोकला आहे तो सुद्धा थांबतो. याने कफ सुटायला मदत होते खरं तर. त्यामुळे कफ सुटला, कफ निघून गेला तर कफाचा खोकला थांबतो. ह्याच मशीचा उपयोग, मशी म्हणजे ही जी राख आत्ता आपण मधाबरोबर करून ठेवलेली आहे, याचाच उपयोग तुम्ही आधमानामध्ये सुद्धा करू शकता. आधमान म्हणजे काय तर पोट फुगलेलं आहे, इथे पोटात गॅसेस झालेले आहेत, खालूनही गॅस पास होत नाही, वरूनही ढेकर येत नाही आहे आणि अशी जी म्हणजे अस्वस्थता किंवा बेचैनी येते, तर इथे जर ह्या मशीचं म्हणजे या वेलदोड्याच्या ह्या राखेचं मधासह चाटण केलं तर अशा प्रकारे पोट फुगणं वगैरे ह्या लक्षणांमध्ये सुद्धा त्वरित आराम मिळताना दिसतो. एवढा ह्या वेलदोड्याचा उपयोग आहे. आणि नुसता खोकल्यातच नाही तर श्वासामध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. श्वास म्हणजे काय तर दम लागणे किंवा ज्याला आपण बोलीभाषेमध्ये दम्याचा आजार म्हणतो, तर त्या रुग्णांना सुद्धा हा वेलदोडा उपकारक आहे. कसं तर ह्या वेलदोड्याचं चूर्ण जर मधाबरोबर चाटण केलं तर असं दिसतं की जे दम्याचे जे वेग येतात ते कमी वेळा येतात, त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि दम लागण्याचं प्रमाणसुद्धा बरंचसं कमी होऊन जातं. कारण हा वेलदोडा आणि मध हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुमच्या फुफ्फुसावर काम करतं. मगाशी सांगितलं की तिथला कफ कमी करण्याचं सुद्धा काम करतं. त्यामुळे हे श्वासाचं म्हणजे दम लागण्याचं, दम्याचं सुद्धा उत्तम औषध आहे. तुम्हाला माहिती असेल की च्यवनप्राश हे जे औषध आहे याच्यामध्ये म्हणजे ते खोकल्याचंही उत्तम औषध आहे, श्वासाचं म्हणजे दम्याचंही उत्तम औषध आहे. ह्या च्यवनप्राश अवलेहामध्ये सुद्धा ह्या एला म्हणजे वेलदोड्याचा वापर केलेला आहे. पुढचा वेलदोड्याचा एक खूप चांगला उपयोग आहे, जर तुम्हाला अडखळत लघवी होत असेल किंवा लघवी मोकळी होत नसेल किंवा मग प्रोस्टेट वगैरेचा काही त्रास असेल तर इथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. कसं करायचं आहे तर इथे वेलदोडा वापरताना आपल्याला वेलदोड्याचा फांट वापरायचा आहे. आता वेलदोड्याचा फांट कसा तयार करायचा आहे तर बघा, वेलदोडे एखाद्या फुलपात्रामध्ये घ्यायचेत आणि त्याच्यावरती उकळतं गरम पाणी टाकायचे आणि फुलपात्रावर झाकण ठेवायचे आणि जेव्हा हे पाणी कोमट होईल तेव्हा हे गाळून घ्यायचे. हा असतो वेलदोड्याचा फांट. म्हणजे आपण इथे काढा केलेला नाही आहे, फक्त वेलदोडे सोलून आपण त्याच्यात गरम पाणी टाकले, ते झाकून ठेवले तर आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला ते प्यायचे. तर अशा पद्धतीने जर हा वेलदोड्याचा फांट करून जर पिला तर प्रोस्टेट असेल किंवा अडखळत लघवी असेल किंवा लघवी मोकळी होत नाही, साफ होत नाही अशी तक्रार असते ना, तर इथे बराच फायदा होताना दिसतो.
पुढचा जो उपयोग आहे तो क्षयामध्ये सुद्धा हा वेलदोडा चांगलं काम करतो. आता क्षय म्हणजे काय? प्रत्येक वेळी क्षय म्हणजे TBच असेल असं नाही, तर क्षय म्हणजे तुमच्या सप्तधातूंचा जो क्षय आहे. मग तुमचे तब्येत चांगली होत नसेल किंवा तुम्ही व्यायाम करताय, चांगलं खाताय, पण तरी कडकी भरलेली आहे, वजन वगैरे वाढत नाही आहे, किंवा वारंवार तुम्हाला सर्दी खोकला होतोय, तुमची इम्युनिटीज कमी आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सगळी सुद्धा क्षयाचीच लक्षणं असतात. इथे कसं वापरायचं आहे? तर इथे वापरताना फार वेगळं विशेष करण्याची गरज नाही. अधूनमधून जर तुम्ही एखादा वेलदोडा दिवसभरात एखाद दुसरा वेलदोडा जर चावून खाल्ला तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या धातूंना याने पोषण मिळणार आहे आणि क्षयाचा जो आजार आहे किंवा जे क्षयाची जी लक्षणं आहेत तुमच्या शरीरातली ती कमी होणार आहे. सर्दी खोकल्याचं एक फेमस आयुर्वेदिक चूर्ण आहे ज्याचा उपयोग सुद्धा खूप सुंदर होतो, ते म्हणजे सीतोपलादी चूर्ण. आता या सीतोपलादी चूर्णामध्ये सुद्धा विलायची वापरलेली आहे. फक्त इथे वापरताना मात्र या विलायचीचा मोठा भाऊ वापरलेला आहे, म्हणजे मसाला विलायची वापरलेली आहे. मोठी विलायची जी असते ती वापरलेली आहे. असो, तर आज आपण छोट्या विलायचीबद्दल बोलतोय. छोट्या विलायचीचा पुढचा गुणधर्म किंवा पुढचा उपयोग मी असं सांगेल की जर तुम्हाला अर्श म्हणजे मूळव्याधचा काही त्रास असेल किंवा वारंवार अतिसार होत असेल किंवा ग्रहणीचा काही त्रास असेल, म्हणजे थोडक्यात IBS कडे तुम्ही चाललेला असाल किंवा IBSचा काही त्रास असेल, तरीसुद्धा इथे तुम्ही वेलदोडा वापरू शकता. कसा? तर वेलदोड्याचं चूर्ण जर मधाबरोबर चाटून घेतलं किंवा त्याचं चाटण केलं तर अर्शामध्ये, अतिसारामध्ये, ग्रहणीमध्ये सुद्धा खूप चांगला फायदा मिळतो. तसंच जर तुम्हाला आव पडत असेल, प्रवाहिक असेल, म्हणजे संडासला तुम्हाला कुंथावं लागतं आहे खूप, किंवा तिथे शेंबडासारखी चिकट संडासला होते किंवा खूप कुंथल्यानंतर थोडीशी संडासला होते आणि नंतर कफासारखं काहीतरी चिकट पडतं, याला आव पडणे असं म्हणतात, किंवा प्रवाहिका हे लक्षण असतं, म्हणजे कुंथावं लागतं आहे खूप, तर अशा वेळीसुद्धा आपण ह्या वेलदोड्याचा वापर करू शकतो. इथे आव किंवा प्रवाहिका जर असेल तर इथे वापरताना मात्र ते लोण्याबरोबर वापरावं, कारण लोणी थोडंसं ग्राही आहे. तर लोण्याबरोबर जर आपण ही वेलदोडा चूर्ण वापरलं, म्हणजे वेलदोडा चूर्ण त्याचं चाटण केलं, तर निश्चितपणे आव किंवा प्रवाहिकेमध्ये सुद्धा खूप सुंदर उपयोग होतो. हा जो वेलदोडा आहे हा शीतवीर्य सांगितलेला आहे, म्हणजे काय? शीतगुणाने, थंड गुणाने काम करतो. त्यामुळे पित्त प्रकृतीमध्ये सुद्धा उत्तम काम करतो. समजा पित्तामुळे तुमच्या मुखाला दुर्गंधी येत असेल, बऱ्याचदा हे लक्षण खूप त्रासदायक होतं, म्हणजे तोंडाचा घाण वास येणं हा जातच नाही, कितीही तुम्ही माउथवॉश वगैरे वापरले तरी जात नाही. तर अशा वेळी जर तुम्ही विलायची दिवसभरात 1-2-3 विलायची जर चघळल्या, वेलदोडे चघळले, तर निश्चितपणे पित्तही कमी होतं आणि मुखाची दुर्गंधीसुद्धा नाहीशी होते. तसंच जर तुम्हाला ह्या पित्तामुळेच जर वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीचा काही त्रास असेल, तर इथे सुद्धा तुम्ही इथे वेलदोड्याचा फांड खरं तर वापरतात. वेलदोड्याचा फांड कसा करायचा मी मागे सांगितले, तर तशा पद्धतीने दिवसातून एकदा वेलदोड्याचा फांड घेतला तर ही मळमळ किंवा उलटीसुद्धा बंद होते. अनेक लोकांना अधूनमधून ह्या पित्तामुळे चक्कर येत असते किंवा बऱ्याच वेळेला वातामुळे सुद्धा अशी चक्कर येऊ शकते. जर ही चक्कर वाताची असू द्या किंवा पित्ताची असू द्या, जर इथे तुम्ही वेलदोड्याचा काढा वापरला तर निश्चितपणे फायदा मिळतो. कसा वापरायचा? तर 1-2-3 वेलदोडे थोडेसे ठेचून घ्यायचेत आणि कपभर पाणी घेऊन ते त्याच्यामध्ये उकळले चांगले आणि गाळून जर ते पाणी घेतलं, हा झाला वेलदोड्याचा काढा तयार. याच्यामध्ये थोडा गूळ सुद्धा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने केलेला वेलदोड्याचा काढा त्याच्यामध्ये गूळ टाकून जर घेतला तर चक्कर येणं सुद्धा कमी होतं किंवा बंद होतं. तसंच वेलदोड्याचा एक अजून विशिष्ट उपयोग सांगितलेला आहे, तो सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, की जर तुम्हाला केळी खाऊन अजीर्ण झालं असेल, म्हणजे एक विशिष्ट सांगितलेलं आहे की केळी खाऊन जर तुम्हाला अजीर्ण झालं असेल तर हे अजीर्ण दूर करण्यासाठी वेलदोड्याचा वापर सांगितलेला आहे. म्हणजे केळी खाल्ल्यानंतर जर ती केळी पचलीच नाही आहेत तर ती पचवण्याचं काम हा वेलदोडा करत असतो. हा एक त्याचा विशिष्ट आहे आणि म्हणूनच बऱ्याचदा केळीबरोबर वेलदोडा खाण्याची सुद्धा पद्धत आहे, किंवा शिकरण वगैरे जे केलं जातं त्याच्यामध्येही आवर्जून वेलदोडा टाकला जातो. कशासाठी? तर केळीचं अजीर्ण होऊ नये म्हणून. अर्थात शिकरण ही काही रोज खायची गोष्ट नाही आणि त्यातही आयुर्वेदानुसार ते विरुद्ध अन्नामध्ये येतं, फक्त इथे केळीच्या अजीर्णात ते चालतं हे सांगितलं. आणि एक शेवटचा उपाय पण खूप चांगला उपाय, तो असा की बऱ्याचदा असं होतं की मज्जाक्षयजन्य लक्षणं सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे डोकंदुखीची तक्रार असते. मज्जाक्षयजन्य म्हणजे काय? की तुम्ही खूप स्ट्रेस घेताय, तुम्ही एखाद्या कुठल्या तरी प्रोजेक्टवर काम करताय, त्याचा खूप ताण तुमच्यावर आहे, किंवा काही घरगुती कौटुंबिक ताण तुम्हाला आहे, किंवा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, सतत अभ्यासाचाच विचार, सतत एकच चिंतन चालू आहे आणि तिथे ताण किंवा चिंता आहे त्यांना, तर इथे काय होतं? तर इथे मज्जेचा वापर जास्त होतो आणि मग इथे मज्जाक्षय किंवा मज्जा दुष्टी होते. तर मज्जा हा आयुर्वेदात 6वा जो धातू आहे त्याला मज्जा धातू असं म्हटलं जातं. तर याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की डोकं दुखतं आणि मग हे डोकं दुखतं असं दुखतं की अगदी पित्तशामक चिकित्सा तुम्ही करताय किंवा बरेच उपाय करताय तरीसुद्धा डोकेदुखी थांबत नाही. तर इथे अशी डोकेदुखी थांबवण्यासाठी सुद्धा वेलदोड्याचा वापर होतो. तो कसा करायचा?
तर इथे वेलदोडे हे दुधामध्ये थोडेसे उकळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मग ह्या दुधामध्ये तुम्हाला थोडंसं तूप आणि खडी साखर टाकायचे. तर अशा पद्धतीने थोडक्यात मसाला दूध जसं आपण करतो, फक्त बाकीचे कुठलेही मसाले न टाकता इथे फक्त वेलदोड्याचं दूध करायचं आणि मग गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि साखर टाकायची, खडी साखर टाकायची. तर हे जे दूध आहे हे या अशा प्रकारच्या शिरशुलाचं म्हणजे डोकेदुखीचं उत्तम औषध आहे. याने तुमची मज्जादुष्टी बरी होते किंवा मज्जाक्षयसुद्धा भरून निघतो. तर मित्रांनो, असा हा वेलदोडा खरंच बहुगुणी औषध आहे. जर लागू पडला एखाद्या लक्षणाला किंवा तक्रारीला तर निश्चितपणे म्हणजे असं चमत्कारिक फायदा झाल्यासारखं सुद्धा वाटतं. तर आणि ह्याच आजारांमध्ये नाही, अजूनही बाकीच्या आजारांमध्ये चालतो, परंतु आता जिथे जे काही घरगुती उपाय होते करण्यासारखे ते तुम्हाला सांगितले. बाकी आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा औषधी उपयोगसुद्धा भरपूर आहेत. वेगवेगळ्या अनुपानांबरोबर जर वापर केला तर त्याचेसुद्धा अजूनही काही आजारांमध्ये उपयोग दिसतात. फक्त आता इथे व्हिडिओ मग खूप मोठा होतो त्यामुळे इथे थांबतोय. तर हे उपाय, ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल, हा व्हिडिओ किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते शेअर जरूर करा, हा व्हिडिओ लाईक जरूर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.